जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2023 या वर्षातील चालू घडामोडी बघणार आहोत, ज्या की तुम्हाला 2024 या वर्षातील सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी खूप माहितीपूर्ण ठरणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरू करूयात। व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या MPSC पोलीस भरती गुरु या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती असेच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त व्हिडिओ डेली येत राहतात, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी अवकाश मोहिमा राबविणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी अवकाश मोहीम राबवणारा जगातील पहिला देश हा अमेरिका आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची नुकतीच कोणी पद व गोपनीयतेची शपथ घेतली? तर आताच रजनीश सेठ यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली आहे। 2023 मध्ये विकिपीडियावर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटीमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे? तर 2023 मध्ये विकिपीडियावर सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये सलमान खान आणि विराट कोहली हे दोघं प्रथम स्थानावर आहेत। महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयात किती कौशल्य विकास केंद्रे सुरू केली जाणार आहेत? तर महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयात 100 कौशल्य विकास केंद्रे सुरू केली जाणार आहेत। भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने कोणत्या रॉकेटच्या मदतीने एक्सपोसॅट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने PSLV-58 या रॉकेटच्या मदतीने एक्सपोसॅट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे। PSLV-58 या रॉकेटद्वारे इस्रोने केलेली एक्सपोसॅट उपग्रहाचे प्रक्षेपण हे PSLVचे कितवे उड्डाण होते? तर एक्सपोसॅट हे PSLV या उपग्रहाचे 60वे उड्डाण होते। इस्रोने कोणत्या राज्यातील श्रीहरिकोटा येथून कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी एक्सपोसॅट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? तर इस्रोने आंध्र प्रदेश या राज्यातील श्रीहरिकोटा येथून एक्सपोसॅट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे। भारत एक्सपोसॅट मोहिमेद्वारे खगोलीय घटकावर संशोधन करणारा जगातील कितवा देश ठरला आहे? तर भारत एक्सपोसॅट मोहिमेद्वारे खगोलीय घटकावर संशोधन करणारा जगातील दुसरा देश ठरलेला आहे। अमृत भारत एक्सप्रेस सुविधा मिळवणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर अमृत भारत एक्सप्रेस सुविधा मिळवणारे पहिले राज्य उत्तर प्रदेश आणि गुजरात हे ठरलेले आहे। महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सागर परिक्रमेच्या 10व्या टप्प्याची सुरुवात कोणत्या राज्यात करण्यात आली? तर सागर परिक्रमेच्या 10व्या टप्प्याची सुरुवात तमिळनाडू या राज्यात करण्यात आली आहे। 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी अरविंद पानगडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे। अलीकडेच कोणत्या देशाने ब्रिक्स संघटनेचे सदस्य नाकारलेले आहे? तर आताच अर्जेंटिना या देशाने ब्रिक्स संघटनेचे सदस्य नाकारलेले आहे। नालसाचे नवीन कार्यवाहक अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नालसाचे नवीन कार्यवाहक अध्यक्ष म्हणून संजीव खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर आजच्या चालू घडामोडी एवढ्याच होत्या।
लवकरच भेटूत एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.